नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ग्रँड आय10 निओची आपल्याला सर्व्हिस करायची आहे. तर आपली सर्व्हिस 10,000ला होत असते. तर बघा, आजच धुतली आहे, पण तरी पण आपल्याला सर्व्हिस तर करावीच लागेल. तर मित्रांनो, वेलकम बॅक अगेन. तर बघूया आपली ग्रँड आय10 निओस किती चाललेली आहे. तर तुम्ही बघू शकता 61,630 किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे. मोस्टली मी सर्व्हिसिंग 10,000ला करतो, पण यावेळी आपल्याला थोडा लेट झालेला आहे. आणि आता बघूया आपल्याला किती खर्च येणार आहे 60,000च्या सर्व्हिसिंगला. आणि मी चाललेलो आहे आपल्या गारवे हुंडाईला. तर बघूया जाऊन काय काय बोलतायत. आणि आपल्याला आता खूप सारी कामं करून घ्यायचे. पहिले तर हे आपलं स्टेअरिंग थोडं वाकडं आहे, व्हील अलाइनमेंट नीट नाही झालंय. वॉर्म गिअर हा पार्ट चेंज केलेला मध्ये, तेव्हा व्हील अलाइनमेंट केलेली आणि स्टेअरिंग थोडं वाकडं लागलेलं आहे. तर त्यांनी स्टेअरिंग खोलून तो पूर्ण पार्ट टाकलेला. मित्रांनो, मी चाललेलो आहे आता गारवे हुंडाई वाकड. आणि हा त्या शोरूमला थोडी कॉस्टिंग जास्त येते सर्व्हिसिंगची, पण एक जो ट्रस्ट असतो ना, तो मला बाहेर कुठे येत नाही आहे. कारण माझा जेव्हा फ्यूल पंप गेलेला, कारचा पेट्रोल फ्यूल पंप गेलेला, साताऱ्याच्या सर्व्हिस सेंटरला 3 दिवस गाडी ठेवलेली, पण त्यांना इश्यूज आयडेंटिफाय झाला नाही. आणि गारवे हुंडाईमध्ये मी गेलो तेव्हा माझा इश्यू त्यांनी 15 मिनिटात सॉल्व्ह करून दिला. 15 मिनिटात की हा फ्यूल पंपचा इश्यू आहे, त्यांनी लगेच आयडेंटिफाय केला. असा एक्सपिरियन्स असतो, जो त्यांच्याकडे भरपूर गाड्या येतात ना, त्यामुळे त्यांना तेवढा एक्सपिरियन्स असतो. हा जो ट्रस्ट आहे ना, तो त्यामुळेच येतो. कॉस्टिंग मला थोडी जास्त वाटते. आज पण समजेलच तुम्हाला किती लागणार आहे माझी. तर गाई झालेलं आहे आपलं गारवे हुंडाई. चलो अपनी गाड़ी उनके हाथ में आता सुपुर्द करते हैं. The next day. तर गाईज एकदम गाडी स्मूथ झालेली आहे. आता पळवली मस्त, काय टेन्शन नाही, काय प्रॉब्लेम वाटत नाही. स्टेअरिंग पण आपलं आता थोडं सरळ झालेलं आहे. पहिले वाकडं होतं व्हील अलाइनमेंट मध्ये, आणि एकदम भारी आता परफेक्ट स्मूथ चालतीये टायर रोटेशन केल्यामुळे. AC सुद्धा थोडा पॉवरफुल वाटतोय गॅस फिलअप केल्यामुळे मला वाटतंय. आणि मस्त आहे. अजून आपली गाडी 1 लाख पर्यंत चालणार आहे आरामात. आणि गाडी क्लीन करून दिली एकदम बेस्ट. आम्ही पण लावलेला आहे फ्रेशनर. सो गाईज, आपली कार एकदम रेडी, चकाचक सौंदर्य. बेस्ट इज रेडी फॉर नेक्स्ट ट्रिप. हा, आतून केवढी क्लीन केली आहे बघूया आपण आता. वाव, ऑसम क्लीनिंग. काय काय चेंज केलेलं आहे, जेन्युइन प्रोडक्ट्स. लय हेवी आहे. ब्रेक पॅड असतील, जुनेवाले ब्रेक पॅड. बघूया आपण किती घासलेले आहेत. वाव, थोडेच राहिलेले. एअर फिल्टर, अजून AC फिल्टर पण चेंज केलं आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे आलेला आहे कच्चा चिठ्ठा. तर बिल किती झालं आहे तुम्हाला हे लास्टला दाखवेल. त्याच्या आधी तुम्हाला सगळं दाखवतो काय पार्ट आणि लेबर काय काय लागलेलं आहे, आणि डिस्काउंट किती भेटलेलं आहे, तर तुम्हाला सगळं समजेल. आता तुम्ही बघू शकता पार्ट इनवॉइस. तर पार्ट आणि 2 असतात, एक तर बिल आपलं पार्ट इनवॉइस आणि लेबर इनवॉइस. पार्ट इनवॉइसमध्ये काय आहे, सगळ्यात महागवाला मला तर वाटतंय हे आहे आपलं जे ब्रेक पॅड मी चेंज केलेलं आहे, त्याचं आपल्याला लागलेलं आहे ते 1,547. आणि ऑइल चेंज केलेलं आहे ते 1,345. तर हे 2 गोष्टी जरा जास्त आहेत पार्ट इनवॉइसमध्ये. आणि बाकी रेग्युलर आहे, नॉर्मल आपलं विंडशील्ड वॉशर, फिल्टर वगैरे, ऑइल फिल्टर, AC फिल्टर सगळे चेंज करावे लागतात, एअर फिल्टर आणि गॅस किट, ऑइल. तर आपली गाडी CNG आहे, त्यामुळे आपल्याला गॅस किट ऑइलसुद्धा चेंज करावा लागतो. आणि दरवेळी जे बोलतात की आपल्याला स्पार्क प्लग चेंज केले पाहिजे प्रत्येक सर्व्हिसला, तर माझ्या याच्यात चेंज नाही झालेलं आहे. तर एकच स्पार्क प्लग गेलेला, तर तो त्यांच्याकडे ऑलरेडी अवेलेबल होता, तर त्यांनी एक रिप्लेस केला आहे. जर स्पार्क प्लग आपल्याला चेंज करायचा असेल तर आपल्याला 4चा सेट घ्यायला लागतो. एक आणि 2 असे भेटत नाहीत. तर एक त्यांच्याकडे होता, तर त्यांनी, आपण रेग्युलर कस्टमर आहे त्यांचा, त्यामुळे त्यांनी तो दिलेला ॲडजस्ट करून त्यांच्याकडचा. आता जाऊया लेबर इनवॉइस. लेबर इनवॉइस पण खूप सारे चार्जेस आहेत ब्रो. 18% GST लागतो. तर लेबर इनवॉइसमध्ये पिरियडिक मेंटेनन्स सर्व्हिस आहे, ती आपल्याला 2,375 पडलेली आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली, सगळं आपलं ग्रीसिंग वगैरे, ACचा गॅस जो असतो ते सगळं टॉपअप केलं जातं आणि सगळं काही चेक करून त्याच्यात सेट केलं जातं. तर पिरियडिक मेंटेनन्स सर्व्हिसमध्ये खूप काही येतं. परत माझे टायर रोटेशन केलेलं आहेत, आणि जनरल चेकअप, आउटसाईड जॉब ब्रेक, डिस्क ट्युनिंग. सो डिस्क, माझा ब्रेक पॅड पूर्ण संपलेला, त्याच्यामुळे डिस्कला थोड्या स्क्रॅचेस पडलेला, तर त्यांनी लेथ मशीनवरती ते
करून दिलेलं आहे बरोबर नीट. थ्रोटल बॉडी क्लीनअप आणि फ्यूल इंजेक्टर क्लिनिंग. तर गाडी CNG असल्यामुळे आपल्याला इंजेक्टर क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचे 740 रुपये लागलेले आहेत. सो बघूया आता ओव्हरऑल बिल. दिस इज आर ओव्हरऑल बिल 12,793 रुपये. कशी वाटली सर्व्हिस? लय डेंजर सर्व्हिस. लय महागात पडते सर्व्हिस. पण काय, गाडी मेंटेन करायची तर सर्व्हिस करायलाच लागते. कोई नाही. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता पार्टची झालेली आहे 4,443 आणि लेबरची झालेली आहे 6,413. तर यामध्ये डिस्काउंट त्यांनी दिलेला आहे 2% पार्टवरती आणि 5% लेबरवरती. आता तो पण डिस्काउंट त्यांनी बंद केलेला आहे आजपासून. 5,224 रुपये GST वगैरे ॲड करून झालेत पार्टचे आणि 7,568 झालेले आहेत लेबरचे. आणि त्याचं टोटल राऊंडेड अमाऊंट आहे 12,793 रुपये. तर कशी वाटली मित्रांनो सर्व्हिसिंग? एवढी महाग सर्व्हिसिंग. आता काय करू, गाडी मेंटेन करण्यासाठी मला द्यावं लागते आणि ट्रस्ट आहे त्यामुळे तिथे जाते. नाही तर मी बाहेर सर्व्हिस करू शकतो. आणि माझी गाडी अजून पण वॉरंटीमध्ये, मी एक्सटेंडेड वॉरंटी घेतलेली लास्ट इयर. सो माझी 5 वर्षाची वॉरंटी आहे अजून. म्हणजे 5 वर्ष म्हणजे आता माझं चाललेलं आहे 4थं वर्ष. तर 1 वर्ष मी अजून वॉरंटी क्लेम करू शकतो. आणि वॉरंटीमध्ये आपल्याला यूज होतोच. माझा फ्यूल पंप गेलेला जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, त्याचा पूर्ण फ्यूल पंप चेंज करून दिलेला आहे. 7-8 हजारचा असतो तो. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन तुम्हाला ओपन आहे. तुम्ही काही कमेंट करून मला विचारू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. तस्वदान्या. बाय बाय.